सो आजच्या व्लॉगमध्ये वुमेन्स डेचं सेलिब्रेशन, तर त्यासाठी आपण काही फन चॅलेंजेस देणार आहोत आणि मी दोन अशा व्यक्तींना बोलवणार आहे माझ्या चॅनलमध्ये. सो जस्ट लाईक मिलेनियल वर्सेस जेनझी, आणि त्यांच्यासोबत आपण फन चॅलेंजेस करणार आहे. सो बघूयात कोण जिंकते आणि कोण हारते, आणि जे हरणार आहे त्याला एक छोटीशी डेअर भेटणार आहे. सो स्टे ट्यून गाईज. सो गाईज, पीटी अँड डीपी. सो आपला फर्स्ट गेम आहे, हाऊ वेल डू यू नो वुमेन. ओके गाईज, मी काही क्वेश्चन्स विचारणार आहे तुम्हाला. सो अकॉर्डिंग टू मिलेनियल अँड जेनझी असे आन्सर देऊ शकता. ऑब्व्हियसली तसे देणारच तुम्ही. सो आणि जर जर आन्सर कोणाला आलं नाही, आपण पॉइंट्स तर घेणार आहोत आणि त्यानंतर एक छोटस गिफ्ट पण देणार आहोत जो विनर असेल. फर्स्ट क्वेश्चन आहे, वुमेनच्या हँडबॅग मध्ये सगळ्यात कॉमन काय असतं? मेकअप किट. मेकअप किट. फायनल आन्सर आहे तुझं हे? मला तरी असं वाटतंय वुमन्स मेकअप न करता पण छान दिसतात, तर फक्त टचअपचे सामान असतं त्यांचं. हे मस्का मारतोय. सिरियसली फक्त टचअप, त्यांना मेकअपची गरज नाही. त्यांना फक्त कॉम्पॅक्ट पावडर, एक ब्लश, एक लिपस्टिक, एक कॉम्ब एवढं असतं त्यांच्यात. एवढे प्रोडक्ट्स कसे माहित झाले तुला? ओके, हे म्हणजे मी तर इम्प्रेस नाही झालेले तुमच्या आन्सरला. मेकअप किट शिवाय पण खूप काही गोष्टी असतात यार. प्लीज. काय असतं मला जाणून. मोबाईल. ऑब्विसली मोबाईल. कॉमन यार, कॉमन गोष्ट सांगायची होती. अरे मग कॉमन आहे ना मेकअप किट. मेकअप बेकार है भैया, मैं तो टूट गया मैं तो, अब खत्म हो गया यार मैं तो. मेकअप किट कॉमन नाहीये. काही काही मुलींना आवडतो, काही काही मुलींना नाही आवडत. मला इथे okay. इथे दोघांनाही 0 पॉइंट्स मिळतात. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, पार्टीसाठी रेडी व्हायला वुमेनला ऍव्हरेज किती टाइम लागतो? मला तरी असं वाटतंय कमीत कमी मिनिमम 1 तास तरी रेडी व्हायला. 1.5 hour. याचा आन्सर नाही माहिती. सो मी दोघांना पण पॉइंट्स देते, बिकॉज काही काही मुली फास्ट असतात, त्यांना 1 hour पर्यंत लागतो, आणि काही काही थोडा मे बी डिपेंड्स ऑन पार्टी खूप जास्त. ठीक आहे, दोघांना पॉइंट्स मिळत आहेत. ओके, दोघांना पॉइंट्स मिळत आहेत. पण 0 दिलेलेच परवडले ना. सो शट अप गाईज. नेक्स्ट क्वेश्चन, ऍव्हरेज वुमेन कडे किती शूज असतात? स्टार्ट फ्रॉम 2. मिनिमम 5. मिनिमम 5. माझ्याकडे पण नाहीयेत शूज. शूज, चप्पल, सँडल सगळं धरून मी म्हणतोय मिनिमम 5. आय एम नॉट. कॉमन सांगा, कॉमन सांगा. 5 असू शकतात. तुझे 5. 5. तुझे 3, 4. 4. ओके, ठीक आहे. म्हणजे नियर बाय तर आहे तो 5, त्याच्यामुळे मी त्याला पॉइंट देते. कारण 4 आणि 5 नसतात, ते अबाव त्याच्या असतात. हा, त्यामुळे हा पॉइंट जातोय मिलेनियलला. सो पूर्ण डे मध्ये वुमन एक अशी काही कॉमन गोष्ट आहे ती करते, ती कोणती आहे? सकाळी सकाळी देवपूजा. त्याचा आन्सर हे कॉमन आहे भाई, सगळ्या करतात. ओके, नवरे तर नाही करत कुठले. मला असं वाटतंय की त्या रात्री छान झोपतात. नाही आन्सर दिलेलं आहे, त्यामुळे नाही, हा पॉइंट कोणालाच जाणार नाहीये. देवपूजा सगळ्याच बायका करतात असं नाहीये. ज्या वर्किंग वुमन असतात, सकाळी त्यांना टाइम नाही भेटत घरामध्ये, जे नाही सकाळी देवपूजा. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. सगळ्यात मेन गॉसिप आहे गाईज.
मुली काय करतात दिवसभरामध्ये कॉमन? सगळ्या मुली गॉसिप करत नाही. येस, किती हे तू पण टिपिकल बोल, सगळ्या मुलगी मुली नाही नसली, करू शकत. टिपिकल मुलगी नसली तरीही गॉसिप हा मुलींचा काय म्हणतात तो जो जन्मसिद्ध हक्क आहे. जन्मसिद्ध हक्क आहे. सो 0-0 दोघांना. बायकांनी ते इथे बरखास्त करा. just shut up. इथे हा राऊंड संपत आहे आणि पॉइंट्स आहेत 1-2. लॉजिकली बरोबर केलं. आन्सर माहिती का देवपूजा तर करतात. रात्री कोण झोपत? हॅलो, रात्री झोपत, रात्री छान झोपतात. Common point. What is Common point. guys, let's हा move. questionच चुकीचा आहे. So इथे अरे म्हणजे So- देवपूजा so- तर मी करतात. दुसरं बोलणार होतो, पण मी झोपेवर आलो. मी तर माहिती नसतं, झोप- गाईज इथे मुली जर हा व्हिडिओ बघत असतील ना, प्लीज कमेंट करा की कॉमन फॅक्टर काय आहे आणि गॉसिपच आहे. आणि झोपत नाही. सगळ्या मुली ऍग्री करतील. राऊंड त्याचे 2 पॉइंट्स आहेत मिलेनियलला अँड 2 point जे नाही 1 One पॉइंट आहे point. जेनझीला. सो नेक्स्ट राऊंड आहे गेस द प्राइस. आता जनरली ज्या वुमेन जे काही यूज करतात रिलेटेड टू प्रोडक्ट्स ऑर मेकअप ऑर समथिंग लाईक दॅट, सो त्याची प्राइस गेस करायची आहे. बघूयात आपण, जर तुम्ही ऍक्च्युली सराउंडेड विथ वुमन्स आहात घरामध्ये सगळ्यां, तर तुम्हाला किती नॉलेज आहे ते आपण पाहूयात. मी प्रॉडक्ट्स आता तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या प्रॉडक्ट्सची प्राइस गेस करायची आहे. ओके, नियर बाय आणि एकदम डिट्टो जी प्राइस असेल त्या लोकांना पॉइंट्स भेटतील. फर्स्ट कोण सांगणार आहे ते आधीच डिसाईड करा. ओके, सो मिलेनियल गो विथ द फर्स्ट अँड देन जेनझी. हा आहे स्किन केअर प्रोडक्ट एक डॉट अँड कीचं फेस सिरम आहे. नॉट अ स्पॉन्सर्ड व्हिडिओ. ऑब्विसली. सो गाईज गेस द प्राइस. 399. 700. 700. ओके, प्राइस आहे 599. मग 599. तू 700 बोललाय. अरे मग 700 मायनस 100 101. नो 700 आणि इकडे आहे 399. 400. दोघांनी 100चा डिफरन्स केलेला आहे. क्या बोलूं मैं इस पे? क्या बोलूं क्या मैं इस पे? मैं कुछ बोल ही नहीं सकता. नो 700 आणि इकडे आहे 400. दोघांनी 100चा डिफरन्स केलेला आहे. अरे क्या अनाप शनाप बोलती हो. की प्राइस आहे 600. ओके, आणि यांनी आन्सर दिलंय 700 आणि यांनी दिलेलं आहे 400. 400. सो विनर ऑब्विसली जेनझी. या राऊंड मध्ये आहे 1-0. नेक्स्ट आहे एम कॅफेनचं फेशियल मास्क आहे. गेस करा गाईज, एम कॅफेनचं फेशियल मास्क आहे. स्टार्ट विथ जेनझी. 1000. 1000. ओके, 800. प्राइस आहे 599. ओके, नियर बाय होतं फ्रॉम डीपी. सो यासाठी तर मी यालाच पॉइंट देईल. ओके, 1. सो आता नेक्स्ट आहे मार्स. हे मार्सचं जे प्रॉडक्ट आहे प्रायमर प्लस स्ट्रॉप क्रीम. मला पण नाही कळलं. ओके, मला पण नाही कळलं. इग्नोर गाईज. काय moisturizer? मॉइश्चरायझर आहे. आमच्या 1300. 800. इट्स 800च्या खाली. अरे केबीसी वाला तो अमिताभ बच्चन पण आहे. आता हा जो आहे तो ऍक्च्युली मार्सची शॉपिंग मी याच्या सोबत केली तरी याला प्राइस माहिती नाहीये. I should get some sleep. आणि हे नियर बाय 500 आहे. सो विनर. या सो आता आहे 2 आणि 1. सिम्पल देऊयात आपण. नायकाची लिपस्टिक आहे. ठीक आहे, 350. 250. ओके. 329 म्हणजे क्लोजर, म्हणजे फक्त एक रुपया मिस झालेला आहे. बट 3-1. सो आता नेक्स्ट आयटम आहे या बँगल्स.
या बँगल्स मी माझ्या लग्नाच्या शॉपिंग मधल्या आहेत. आय डोंट नो कोणी गेस करू शकेल की नाही. काफी पुराने है. इतकं पण नाहीये. मला 100च्या वरती त्याला- वाटेनात ते 500 असं. 500? हा. ठीक आहे. 300 यार काय चाललंय नाही असं नाही 200. करायचं. 300 फिक्स सांग. 300 ला 300 लॉक. हा लॉक. ओके 300. 500. ओके 250 गाईज. So- वाटत नव्हतं ते. 4 पॉइंट इकडे आलेले आहेत आणि 1 पॉइंट इकडे आणि या आणि सगळ्या माझ्या वस्तू आहेत. स्टील याला Regular- प्राइस regular नाही माहिती. shopping कर- सो नेक्स्ट आयटम आहे रेनेचं ब्लरिंग कॉम्पॅक्ट आहे बॉलिवूड फिल्टर. 440 440 ओके. 439. 440 and 439. Wow. Okay. Here come 440. तुला खरंच माहित होतं ना? त्याला पण माहित होतं. त्याला पण माहित होतं. सिरियसली गाईज तुम्ही पाहिलं होतं माझ्यासोबत चीटिंग करताय. चीटिंग करता है तू चीटिंग करता है तू पाहिलं. हा पॉइंट Cancel. हा पॉइंट मी कोणालाच देणार नाहीये. सो राईट नाऊ 4 and 1. हा आता नेक्स्ट आहे हे इयररिंग्स जे की मी रिसेंटली घेतलेले आहेत. आता मला ऍक्च्युली बघायचंय कारण मी याच्या सोबतच घेतलेले आहेत. सो 320 320 250. ओके. सो 230 आहे याची प्राइस. 4 and 2 फायनली पॉइंट मिळालेला आहे. नेक्स्ट दाखवते. ही ज्वेलरीचं सांगा. 100 150. Okay, guys, 170. So here 4 3. बस झालं. So next आहे लास्ट वन. ही साडी मी रिसेंटली घेतलेली आहे आणि मी अजून ट्राय पण केलेली नाहीये. सो मला पाहायचंय की म्हणजे मोस्टली मी जास्त घेतली होती का? एक्सपेक्ट साडीची याच्याकडून मी करते. घेतली होती. नाही तू नाही घेतलेली. ही मी घेतलेली आहे. हा टाईप सांग ना सिल्कची आहे काय. Type. काठ पदर सॉफ्ट सिल्क. तो कपड्याच्या दुकानात कामाला होता. त्याला कापड सांगतो लगेच प्राइस सांगतो. नाही. सो गेस करा. 1200. यार खूप कमी झालं हा आता. ना. 5,000 ओके. सो याची प्राइस आहे 2800. ठीक आहे. टाय झालेली आहे इथे. टाय झालेली आहे 4-4. बरं, अजून एक सो इथे दोघांमध्ये टाय झालेली आहे. सो दिस इज अ टाय ब्रेक राऊंड. हे वालं प्रोडक्ट मी आणलेलं आहे. आता याची प्राइस गेस करायची आहे. हे आहे बेअर अॅनाटॉमीचं शॅम्पू. आय थिंक 450. 600 ओके. 484 गाईज. सो या राऊंडचा विनर आहे मिलेनियल. आधीच्या दोन्ही राऊंडचा राऊंडचे. पण विनर तोच कुछ होता नाही. जेनझी. जाऊ दे. सो गाईज लास्ट राऊंड आहे आणि आता पाहायचंय. ऍक्च्युली 2 राऊंड मिलेनियल कडून जिंकले गेलेले आहेत आणि एक तरी राऊंड जिंक रे. ऍटलीस्ट लास्ट वाला राऊंड तर जिंकावा. नाही तर डेअर. नाहीतर नाही तो जेनजी आहे. बोलने दे तकलीफ हुआ है बेचारे को. ओके. हा राऊंड थोडा स्पेशल आहे. तुम्हाला माहित असेल की मुलींना किंवा बायकांना कॉम्प्लिमेंट ह्या खूप आवडतात. हा राऊंड आहे कॉम्प्लिमेंट द फेवरेट वन. ओके. म्हणजे तुमच्या लाईफ मध्ये जी तुमची फेवरेट वुमन असेल. लाईक कोणीही असू शकतं. तुमची एखादी फ्रेंड पण असू शकते. तुमची बहीण असू शकते. तुमची आई असू शकते. तुमची बायको असू शकते. सो तुम्हाला डिसाइड करायचंय. सो मी काय येस. त्याच्या आयुष्यात खूप बायका आहेत म्हणून.
माझ्या लाईफ मध्ये माझी बायको आहे. मी इथे बसले म्हणून बायको बोलावा असं अरे, नाहीये. असं- ठीक आहे, म्हणजे लग्न आपण होत नाही तोपर्यंत आपल्याला पूर्णपणे आपली आई बहीण इथपर्यंतच नाते आपले लिमिट असतात. मोस्ट म्हणजे आता आम्ही तर मिलेनियल आहे, म्हणजे जास्त करून मुलींसोबत इंटरॅक्ट करणं थोडंसं डिफिकल्ट होतं त्यावेळेस. म्हणजे ओपनली हे ऍडमायर नव्हतं करत दुसऱ्या, म्हणजे आपली लोक सोडून दुसऱ्या मुलींना वगैरे असं ऍडमायर करत नव्हतं. हा काइंड ऑफ तू बोलू शकतो जसं की मेसेज पाठव, हे पाठव, त्याला ऍडमायरेशन, आय डोंट थिंक सो की त्याला ऍडमायर म्हणतात. ठीक आहे. तर मला असं वाटतं की मला म्हणजे लग्न होत नाही तोपर्यंत मिलेनियल लोकांसाठी त्याची आई आणि त्याची बहीण हेच थोडेसे स्ट्रॉंग पिलर असतात. ठीक आहे. आणि ज्यावेळेस लग्न झालं बाबा आपलं, की त्यानंतर मग आपल्या लाईफमध्ये जे काय आपले काय म्हणू शकतो आपण, जे निगेटिव्ह पॉइंट किंवा आपले जे काही ड्रॉबॅक्स आहेत, काही काही बॅड हॅबिट्स आहेत, तर त्या ओव्हरकम करणं हे गरजेचं असतं. आता आई आणि बहीण असं डायरेक्ट तुम्हाला सांगू शकत नाही, कारण एक प्रेम असतं, काय आपलं म्हणतो ना आपण प्रेम असतं रे त्यांचं, की बाबा असं डायरेक्ट सांगू शकत नाही. ठीक आहे, करतोय करू दे, जाऊ दे, काही नाही असं बोलने दे रे उसको, बोलने दे. ते बोलली स्वतःची तारीफ चालू. बोलले दे उसको. 24 तास नाही म्हणत आहे मी, बट मोस्ट ऑफ द टाइम बायको सोबत असती कम्पेअर टू आपली आई आणि बहीण. तर मग त्यावेळेस मग तिला सगळं माहिती होतं. आणि एक लग्न झाल्यानंतर मिलेनियल असतात ना आपण, तर ते जास्त करून लग्न झाल्यानंतर जास्त ओपन अप होतात आपल्या बायको सोबत वगैरे. लग्ना अगोदर असते गर्लफ्रेंड वगैरे, बट जेवढे ते काय आपण म्हणतो ना, आपण पॉझिटिव्ह नोट आपण पहिल्यांदा पुढे ठेवतो कुठल्याही व्यक्तीच्या, तर तसं टाईपमध्ये असतं. पण लग्न झाल्यानंतर ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळंच माहित होतं. मग ती निगेटिव्ह वरती जे जास्त फोकस करते बायको, म्हणजे तिला काय असं वाटत नाही की बाबा याला नुसतं आपलं निगेटिव्ह मारून याला टॉन्ट करा, हे करा, याला डिमोरलाइज करा, असं नसतं. बट त्यातून तिचा पण काहीतरी फायदा असतो. फायदा म्हणजे काय, इन द सेन्स की बाबा हा कुठेतरी सुधारला तर आपल्या लाईफमध्ये चांगला काहीतरी बदल घडू शकतो. की बाबा आता फॉर एक्झाम्पल, आता सुप्रियाने मला थोडंफार मोटिवेट केलं की बाबा ठीक आहे मोठं केलं मला. नाही, मोठा पण केलं ऍक्च्युली. म्हणजे कोरोनाच्या टाइम मध्ये आपलं लॉकडाऊन होतं, त्यावेळेस मस्तपैकी तिने चांगले चांगले पदार्थ खायला घातले. मोठं केलं. हा, मोठं पण केलं. आणि त्यानंतर मग एक आपलं माझ्या आयुष्यामध्ये एक कम्फर्ट झोन झालेला होता तयार. मग तिने एक आपण म्हणतो ना असं एक बाजू तिने लावून धरली की बाबा काय तू त्याच कंपनीत 5 वर्ष झालं, एकाच कंपनीत तुला असं. मग तिने ते हे करून 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 आहे ना, आपण म्हणतो ना कधीतरी ठिणगी अशी आपण घासत असतो दगडावर दगड, कधीतरी त्यातून आग निघती. मग ती आग निघाली आणि 2 वर्षात 2 कंपन्या चेंज झाल्या. म्हणजे इनडायरेक्ट फायदा तिला पण झालेला आहे. बट जोक्स अपार्ट, बट प्रॉब्लेम काय आहे, म्हणजे प्रॉब्लेम नाही ऍक्च्युली, हे खूप छान आहे ऍक्च्युली. म्हणजे सुप्रियाचं ते गोष्ट एक चांगली आहे की ती पिन पॉइंट करते कुठली पण गोष्ट जी आवडत नाही ना, ती पिन पॉइंट करते. मग पिन पॉइंट केलं ना, माणूस ते इरिटेट होता, अरे सारखं सारखं तेच, जाऊ दे, चल हे करू आपण. मग ते करायला जातो आपण कुठंतरी, आणि त्यातून आपल्यामध्येच मी पॉझिटिव्ह चांगल्या गोष्टीसाठीच पिन पॉइंट. हा, मग आपल्यामध्ये चांगला तो पॉझिटिव्ह चेंजेस होतात. आणि त्यासाठी मी खरंच खूप थँकफुल आहे की मला अशी बायको मिळाली. त्याबद्दल पण तो कसला आहे बाहेर. बाकीच्या वुमन्स बद्दल बोललो मी. मला लग्नापर्यंत मला आई आणि बहिणीने एकदम असं शेल्टर मध्ये ठेवलं होतं. एक म्हणतो ना आपण बाजूला कवच करून ठेवलं होतं की बा हा नाही, चांगला पॉइंट आहे. लग्नाच्या अगोदर म्हणजे तुला पण अजूनपर्यंत तुला आई आहे ना, कवच तुला प्रोव्हाइड कवचच आहे. मग ज्यावेळेस लग्न होईल ना, तर त्या कवचातून बाहेर येतो थोडासा तो. तर माझा म्हणण्याचा तो पॉइंट. ओव्हर टू यू जेनजी. थँक्यू. आता माझं तरी ह्यासारखं काही लग्न वगैरे झालं नाही. सो मला गर्लफ्रेंड असू शकते पण. नाही मला अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. माझ्यासाठी वुमेन्स डेचा स्पेशल जो कोण असेल तर माझ्या आईच आहे. जसं लहानपणापासून जे काय गोष्टी म्हणजे मला आवडतात किंवा क्रिकेट असेल किंवा ज्या गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट आहे त्यामध्ये पुश करणं, कंटिन्यू बॅक करणं, तर हे मी खूप तिचा स्ट्रॉंग पॉईंट समजतो. आणि तसं पाहिलं तर म्हणजे माझी आई एका स्पेसिफिक फील्डमध्ये टार्गेट न करता मला
वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पुश करणं. क्रिकेट असलं, थोडं क्रिकेट खेळ, थोडा डान्स कर, थोडं हे वाच, ते वाच. मग ह्याच्यामुळं कसं मला ओव्हरऑल ग्रोथमध्ये माझ्यासाठी खूप बेनिफिशियल झालंय आणि त्यामुळं मला कधी असं कम्युनिकेशन स्किल्समध्ये प्रॉब्लेम नाही आलेले आहेत. आणि हे मी म्हणजे जे काही कम्युनिकेशनचे स्किल्स आहेत किंवा बोलणं वगैरे असेल, तर हे मी कंप्लीट श्रेय माझ्या आईला देतो, की तिनं मला असं पुश केलं, की जेणेकरून मी माझी ओव्हरऑल ग्रोथ करू शकेल. आत्ता तरी माझी आईच खूप जास्त क्लोज वुमेन आहे, जिच्याशी म्हणजे शेअर वगैरे करतो. जेनझी वाला तर आन्सर नव्हतं हे. काय म्हणजे खूप मॅच्युअर जेनझी टाईप वाटलं. आय एम ओल्ड स्कूल जेनझी. काही जेनझी मध्ये पण ओल्ड स्कूल आले का? नवीन जेन्झी येतो नवीन. अरे नवीन काय नवीन म्हणजे आपला क्लोजर टू मिलेनियल जेन्झी. हा, क्लोजर टू सो मिलेनियल. मिलेनियल प्लस जेनझी मिक्स. मिक्स ब्रीड आहे ब्रीड. ओके, सो गाईज नेक्स्ट क्वेश्चन आहे की आता तुम्ही म्हणजे एकेका व्यक्तीबद्दल सांगितलेलं आहे, लाईक तू तुझ्या बायकोबद्दल सांगितलं, ऑब्व्हियसली म्हणजे माझ्याबद्दल सांगितलेलं आहे. अरे आई बहीण पण सांगितलं त्याने. आई बहीण बायको. हा, आता करंट त्यांनी बायकोबद्दल सांगितलं ना, तू भांडण लावतोय, शटअप. हा. सो आणि तू सांगितलं आईसोबत. सो माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे की तुला तुझ्या बायकोबद्दल एक गोष्ट अशी की जी तुला खूप जास्त आवडते आणि तुला तुझ्या आईबद्दल एक गोष्ट अशी की जी तुला खूप जास्त आवडते. म्हणजे तिने जे कोरोनामध्ये जे नवीन पदार्थ तिने खायला करून घातले आम्हाला खायला. खाण्यासाठी त्याने लग्न केलं तुझ्याशी. नाही सिरियसली? म्हणजे खाणं खूप छान बनवते. म्हणजे वेगवेगळे पदार्थ जे आपण ऑर्थोडॉक्स मराठी फॅमिलीमध्ये एक्सपेक्ट नाही करत, की बाबा आपली चपाती भाकरी भाजी वरण भात वगैरे हे असलेच पदार्थ आपण. नाही, तिने खूप नाही, मी मस्त बनवलेले होते. continental. कॉन्टिनेंटल वगैरे Standardच सगळं वेगळा आहे. खूप मस्त पदार्थ बनवून तिने खायला घातले होते. मग त्यावेळेस मी थोडासा इम्प्रेस झालो होतो. अजून इम्प्रेस झालो होतो. नॉट. आणि त्यानंतर बघायला गेलं तर ती आहे ना एक स्ट्रॉंग आपण म्हणू शकतो ना पार्टनर, त्या टाइप मध्ये येते. खंबीर बायकोची खंबीर साथ. थोडस डिप्रेस फील करतो. मग त्यावेळेस कुठेतरी मॉरॅलिटी तुझी अप होण्यासाठी एक दोन चांगले शब्द, अरे ठीक आहे रे वगैरे असे आपण म्हणतो ना. बूस्टर डोस जो आहे ना, ते बूस्टर डोस देण्याचं काम ती वारंवार करत आय असते. एम द सिक्रेट ऑफ हिज एनर्जी. तर ती फिअर्स आहे, म्हणजे अशी का कोणाला घाबरून वगैरे हे करणार आपण बोलताना वगैरे ती अशी काही जास्त विचार नाही करत. म्हणजे पुढच्याचा मान ठेवती, असं नाही की मान न ठेवता डायरेक्ट काही बोलून उडून टाकणार पुढच्याचं ऐकून घेऊन मग त्यावरच रिस्पॉन्स करणार ते, असं डायरेक्ट. थँक्यू. ओके, सो जेनझी ओव्हर टू जेनझी. की ती नवीन वेगवेगळे पदार्थ ट्राय करत असते आणि म्हणजे मला ते टेस्ट करायला पण आवडतं. असं नवीन काहीतरी ट्राय करायला पण मज्जा येते. सो जरी ती त्या स्केड्यूलमध्ये बिझी असली तरी ती ट्राय करते की नवीन काहीतरी खायला देईल. आणि जसं बोललं आधी मी की खूप साऱ्या गोष्टी ते मला सजेस्ट करते की आता रिसेंटली बोलते की SIPs वगैरे कर, मनी इन्व्हेस्ट कर, इकडे तिकडे टाक. सो अशा खूप साऱ्या सल्ले आहेत जे म्हणजे सल्लागार असं बोलू शकतो की आई माझ्यासाठी खूप चांगली सल्लागार म्हणून असे वागते. बेटर गाईड फॉर मी इन माय लाईफ. वाव, गुड. तांगडे काकू ऍक्च्युली खूप खुश होता. मिलेनियल अँड जेनझी दोघेही विनर आहेत. सो टोटल राउंड्स अँड टोटल स्कोअर, मिलेनियल 3 points and जेनझी 1 point. जेनझीला एक्सपिरियन्स नाहीये, त्याला खूप शिकावं लागेल आज. आपण जेनझी पीटीला डेअर देणार आहे. तुझ्यासाठी डेअर आहे की हे जे काही तू बोललेला आहेस ना आता, ते काकूंना कॉल करून सगळंच्या सगळं बोलायचं. हो, प्रवीणनी तांगडे काकूंना कॉल केलेला आहे. हॅलो, काय रे? अरे आज वुमेन्स डे होता ना, बर. तर हॅपी वुमेन्स डे. तर मग आहे ना मी म्हणत होतो की लहानपणापासून तू मला अशी खंबीर माझ्या जे गोष्ट करायची त्याला बॅकअप केलं.
बर हा तर त्याबद्दल थँक्यू. आणि चांगल्या चांगल्या नवीन नवीन गोष्टी मला नाही का खायला करून देते. बरलीस ना वाटलंच होतं आई, म्हणूनच तर दूर सोडून तुला गेलो नाही. ला 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 ला. ठीक आहे ठीक आहे. हॅपी वुमन्स डे काकू. हॅपी Happy वुमेन्स Women's डे Day. काकू. थँक्यू सुप्रिया, तुला पण हॅपी वुमन्स डे. थँक्यू. ओके सो गाईज डेअर कम्प्लिटेड. फन डेअर झाली. सो आता आपण वुमन्स डेचं एक छोटीशी ऍक्टिव्हिटी घेतली. सेलिब्रेट पण केलाच आपण म्हणायचं, म्हणजे पूर्ण दिवस आपण हेच आहे, बिझीच आहे. तर एक छोटस सरप्राईज आहे तुझ्यासाठी, आणतो मी. ओ तू बनवलाय का? सही आहे बे, सही आहे. हो, खूप मदत घेतली मी युट्यूबची, आणि माझी पण काय बनवलं केलंस तू? थोडंसं. मी एडिट केलंय. पण बनवलं मी. ओके. ऑल ऑन बिहाफ ऑफ ऑल लेडीज हा केक कट करते. थँक Happy यू. Women's Day to all the women watching the vlog. थँक्यू. छान झालाय, मस्त. ऑल क्रेडिट्स गोज टू युट्यूब. थँक्यू फॉर युअर YouTube India. एफर्ट्स. तुला पण नाही, देते मी मी. डोळा खातो. शुगर वाढते आता. थँक्यू. वेलकम. गाईज, हे लोक खूप छान छान माझ्यासोबत टाइम स्पेंड केलेला आहे. सो काय वाटतं तुम्हाला? आम्हाला असं वाटतंय की हिच्या चॅनलला भरभरून लाईक्स, ह्या पर्टिक्युलर व्हिडिओला सबस्क्राईब करा, आणि असेच नवनवीन कंटेंट तुम्ही सजेस्ट करत जा. ती तर आणतच जाईल. आता आमच्याकडून तर तू मत सगळं ऐकून घेतलंच, पण आता तू पण थोडस वुमन्स डे बद्दल व्यक्त व्हावं ही आमच्या दोघांची खूप इच्छा आहे. तर एक 2 मिनिटाचा वेळ तुला देतोय आम्ही. आमच्या प्रेशियस टाइम मधून 2 मिनिटाचा वेळ देतोय. हा, फक्त तुझ्यासाठी 2 मिनिटं. Guys, फक्त 2. म्हणजे वुमेन्स डे आहे तरी आज वुमेन म्हणून मीच बोलायचं. नाव. हा जो व्लॉग आहे तो जे कोणी बघतायत, म्हणजे गर्ल्स वुमेन्स ज्या बघतायत, सो त्यांना माझ्याकडून हॅपी वुमेन्स डे. आणि असंच तुम्ही ग्रो करत राहा, आणि जे काही करताय त्यामध्ये खूप खूप पुढे जा. ज्या कोणी वर्किंग मॅरिड वुमेन असतील त्या खूप छान पद्धतीने घर आणि त्यांचं वर्क लाईफ बॅलन्स करतायत. सो हॅट्स ऑफ माझ्या सगळ्या फ्रेंड्सला ज्या वर्किंग आहेत प्लस हाऊसवाईफ आहेत, त्या पण खूप जास्त छान काम करतायत. अपार्ट फ्रॉम दॅट माझ्या लाईफमध्ये जेवढ्या लोकांनी मला मोटिवेट केलेलं आहे त्या सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे. त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. माझी मम्मी, माझी बहीण, माझी सासू, माझी नणंद आणि बाकी माझे सगळ्या महिला रिलेटिव्स, भाच्या, हा तेच ना, महिला रिलेटिव्स प्लस माझे भाच्या जे बच्चे कंपनी आहेत त्या सगळ्यांना हॅपी वुमेन्स डे. मी सगळ्यांकडून खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांकडून मी आज इथपर्यंत आहे. सो थँक्यू गाईज. आणि सगळ्यांना खूप खूप प्रेम माझ्याकडून. लव्ह यू गाईज. माझ्या सराउंडिंग जेवढ्या काही वुमेन्स आहेत, थँक्यू सो मच. माझ्या सो गाईज, ह्या व्हिडिओवरती ॲटलिस्ट 1000 लाईक्स आणि 500 कमेंट्स आले पाहिजेत. आणि ट्राय करा की जास्तीत जास्त लोक सबस्क्राईब करतील. आणि आणि जर ऍक्च्युली प्रवीण जसं म्हणतोय तसं झालं तर आम्ही पुन्हा एक वेगळा सेगमेंट या दोघांसोबत घेऊन येऊ. मी आत्ताच एक नवीन व्लॉग शूट केला होता, जे ट्रॅव्हल डेस्टिनेशन हे दोघांनी ट्रॅव्हल केलेलं आहे. सो मी डेस्टिनेशन रिव्हील नाही करणार, वरती पिन मध्ये मी ऍड करेल डेस्टिनेशन. सो तो व्लॉग पण बघा. आणि तुम्हाला खरंच आवडला असेल आणि खूप जास्त फनी वाटला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असंच खूप जास्त प्रेम करत राहा. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. एवढं
एवढंच बोलली तर माझ्या हा. फ्युचर वाईफला पण थँक्यू बोलून द्या असंच. काम ए, करतोय नाही, कट, तर कट, 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 कट. नाही नाही हे ना तू नाही काय हा म्हणतोय फ्युचर वाईफला थँक्यू ना. येस मी थँक्यू बोलणार प्रवीणच्या फ्युचर वाईफला. पण ती फ्युचर वाईफ जर हा व्हिडिओ बघत असेल ना आणि तिला आवडला असेल तर प्लीज मला कमेंट कर. आपण